संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे। बीडच्या जिल्हा कारागृहात कराडची रवानगी। हत्येच्या गुन्ह्यात उद्या केज कोर्टात हजर करणार। आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात सर्व 8 आरोपींसह वाल्मिक कराडवरही मोक्का अंतर्गत कारवाई। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक। समर्थकांकडून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न। जखमी समर्थकाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं। अजितदादांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीकडे रवाना। कराडच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंडे समजूत काढणार का याकडे लक्ष। कराडच्या कुटुंबियांकडून 13 तासांनंतर परळी पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन मागे। मागण्यांचं निवेदन पोलिसांना दिलं। उद्याच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार। परळीत व्यापारी संघटनांकडून आजपासून बेमुदत बंदची हाक। परळीची बदनामी सुरू असल्याचा व्यापारी बांधवांचा आरोप। कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी। धनंजय देशमुखांची केज शासकीय विश्रामगृहात तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा। मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे। कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी, देशमुखांची मागणी। बीडची हत्या माणुसकीला काळं फासणारी घटना। कोणीही दोषी असो, मुख्यमंत्री कारवाई करणार। चौकशीत नावं येईल त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही। आजपासून 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। देशात आतापर्यंत अनेक गृहमंत्री झाले, पण तडीपार गृहमंत्री झाला नाही। अमित शहांनी केलेल्या टीकेला शरद पवारांकडून प्रत्युत्तर। शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतल्याची ही टीका। तुम्ही जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हालाही लवासाची फाईल उघडावी लागेल। पवारांनी शहांवर केलेल्या टीकेनंतर आशिष शेलारांचा इशारा। एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचं तर बोरिवलीत 100 खाटांचं रुग्णालय उभारणार। परिवहन मंत्र्यांची घोषणा। कुटुंबियांसाठी मोफत उपचारासह 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्य शासनाकडे। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। महायुतीतील आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजन करणार। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहांनी सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मोदींच्या उद्याच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंहांची फडणवीसांसोबत चर्चा। महाकुंभच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटी भाविकांकडून गंगा आणि संगमावर पवित्र महास्नान। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून ट्विट करत शुभेच्छा।